नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहे, तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल. सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत ही पदे भरण्यात येत आहेत. या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे. तुमचं सिलेक्शन एकतर इंटरव्ह्यू बेसवरती होणार आहे आणि काही पदांकरिता अंतिम वर्षांच्या गुणांकांच्या मेरिट बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तसेच तुम्हाला जर अनुभव असेल कामकाजाचा, तर त्या अनुभवाच्या आधारे देखील तुम्हाला गुणांकन या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ओके, पहा कोणते पद भरण्यात येत आहे. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, फुल टाईम मेडिकल ऑफिसर हे पद भरण्यात येत आहे. नंतर अर्धवेळ मेडिकल ऑफिसर अर्थात पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर हे पद आहे. नंतर जे काही महत्त्वाचं पद आहे ते मेडिकल सुप्रिटेंडेंट हे पद आहे. एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे. नंतर फिजिशियन हे देखील पद भरण्यात येत आहे. नंतर भूलतज्ञ हे देखील पद भरण्यात येत आहे. एक जागा भरण्यात येत आहे. नंतर जे काही महत्त्वाचं पद आहे अर्थात स्टाफ नर्स हे पद भरण्यात येत आहे. स्टाफ नर्सच्या एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. त्याकरिता एसेन्शियल रिक्वायर्ड एज्युकेशन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, की जी-एन-एम ज्या उमेदवारांचा आहे, असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. एकत्रित मानधन तुम्हाला ₹20,000 पर महिन्याला या ठिकाणी या स्टाफ नर्स पदाकरिता दिलं जातं. ओके. आता दुसरं जे महत्त्वाचं पद आहे ते पहा, मिश्रक अर्थात फार्मासिस्ट हे पद आहे. नंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक हे देखील पद भरण्यात येत आहे. एक जागा या पदासाठी भरण्यात येत आहे. नंतर जे काही पद आहे, शहर गुणवत्ता अभिवचन व्यवस्थापक हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे. त्याकरिता पहा विद्यार्थी मित्रांनो, एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट तो या पदासाठी अप्लाय करू शकतो. नंतर जे काही पद आहे वैद्यकीय अधिकारी एम-ओ हे पद भरण्यात येत आहे आणि दुसरं महत्त्वाचं पद म्हणजे फार्मासिस्ट मिश्रक हे पद भरण्यात येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमच्या अंतर्गत एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. ओके. आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला मुदत देखील देण्यात आलेली आहे. अर्ज तुम्हाला 16 तारखेपासून सुरू झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, 16 एप्रिल 2026 पासून ते 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे अर्ज सादर करण्याकरिता. आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला व्यक्तिशः त्या ठिकाणी जाऊन अर्ज दाखल करायचा आहे. अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे. तो नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाईड केलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्या अर्जाच्या सोबत तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील त्या झेरॉक्स प्रतीमध्ये सेल्फ अटेस्टेड करून जोडायचं आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला सोबत जोडायचं आहे. ओके. अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता पहा कोणता आहे. अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो, अ, प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी लॉन्स याच्या पाठीमागे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे व्यक्तिशः जाऊन. ओके. आता जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत, फुल टाईम मेडिकल ऑफिसर, पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर तसेच भूलतज्ञ या पदांकरिता तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत. मुलाखत ही 30 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वपूर्ण पदे भरण्यात येत आहे आरोग्य खात्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिकेकरिता. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड, तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता. लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे. ओके. सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. जर तुम्ही चॅनल नवीन पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.